टोल हा शब्द जरी आता सर्वसामान्यांच्या कानी पडला तरी सुद्धा धडकी भरते. कारण टोल मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आश्वासनाचा पूर्णपणे विसर पडलाय हे आता सर्वसामान्यांना हळूहळू कळू लागलंय. आणि आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल वसुली 2030 पर्यंत सुरू राहील आणि ती सरकारकडनं केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. सध्या IRB वसूल करत असलेल्या टोलचं कंत्राट हे पुढच्या वर्षी संपतंय. खोपोली ते खंडाळा भागात पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशा 6695 कोटींच्या नव्या लेन बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी नव्या बोगद्यांची उभारणी करावी लागणार आहे. यासाठीचं कर्ज राज्य सरकार घेणार आहे आणि म्हणून मुंबई पुणे महामार्गावरचा टोल हा 2030 पर्यंत सुरूच राहील. पण आता अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. टोल वसुली नक्की कुणासाठी सुरू आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एवढ्या असुविधा असताना टोलचे पैसे जातात कुठे? नक्की किती टोल वसुली होणार आहे? सरकारनं 2030 हा आकडा ठरवला तरी कसा? आणि या प्रश्नाकडे आता कसं बघायचं हे सांगण्यासाठी टोलचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. श्रीनिवासजी, खूप खूप स्वागत आहे ABP माझामध्ये. गुड मॉर्निंग, सुप्रभात. सुप्रभात. सुरुवातीला सगळ्या तांत्रिक बाबींमध्ये किंवा या सगळ्यांमध्ये जाण्याविषयी एक टोलचे अभ्यासक म्हणून एक प्रश्न विचारावा वाटतो. खरंच टोल बंद होऊ शकतात? राजकीय इच्छाशक्ती नाही, त्यामुळे बंद होऊ शकणार नाही. राजकीय इच्छाशक्ती असली तर कधीच बंद झाला असता. 2016लाच खरं म्हणजे टोल वसुली पूर्ण झालेली आहे. 2017ला ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेची टोल वसुली 2019 ऑगस्टमध्ये जी वसुली रक्कम व्हायला पाहिजे ती 2017च्या ऑगस्टमध्ये वसूल झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत टोल बंद होत नाहीये. बरोबर. हे कंत्राटदार धोरण प्रत्येक सरकारचं असतं. त्यामुळे टोल वसुली बंद होणं शक्य नाही, कठीण आहे खूप. न्यायालयाचा बडगा आला तरच फक्त टोल वसुली बंद झाली तर, अन्यथा राजकीय इच्छाशक्ती बिलकुलच नाहीये. पण आश्वासन होतं आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचं टोलमुक्त महाराष्ट्राचं, त्यावरून खरं तर त्यांनी खूप छान युटर्न सुद्धा घेतलाय. पण आता एक्सप्रेसवेचा टोल हा 2030 पर्यंत संपणार नाही. 2030 ही तारीख सरकारनं नेमकी कशी काढली आणि कोणत्या अंदाजावरनं काढली आहे? मुळामध्ये अशी मुदत कोणतीही नक्की करण्याची कोणतीही प्रोव्हिजन कोणत्याही कायद्यामध्ये नाही. ज्या कायद्याच्या आधारे टोल वसुलीचे अधिकार राज्य शासनाला मिळतात ती मोटर व्हेकल टॅक्स ॲक्ट कलम 20 मधली तरतूद आहे, ज्याच्यामध्ये टोल वसुलीचे अधिकार राज्य शासनाला मिळतात. पण कॅपिटल आउटलेची रक्कम वसूल झाल्या क्षणी टोल वसुली बंद व्हायला पाहिजे असं डेफिनेशन म्हणत आहे. आणि टोल वसुलीची रक्कम किती वसूल व्हायला पाहिजे म्हणजे कॅपिटल आउटलेची रक्कम किती हे मात्र राज्य शासन सोयीस्कररित्या दडवून ठेवतं. कधीही ते जाहीर करत नाही. त्यावेळेला मुदत घालतात आणि मुदत घातल्यानंतर मग ते कायद्यामध्ये बसत नाही खरं सांगितलं तर. आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा आत्ताचा जो आपला विषय चालला आहे की नवीन बोगदे काढणार, त्याला मिसिंग लिंक म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, MSRDCच्या भाषेत. ते आवश्यक काम आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. पण त्याच्यासाठी घेतलं जाणारं कर्ज हे किती पटीने नागरिकांनी भरायचं हाही एक मुद्दा आहे. तर कॅपिटल आउटलेची रक्कम शासनाने जाहीर करावी आणि ती जाहीर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कॅपिटल आउटले वसूल झाल्या क्षणी तो टोल वसुली बंद व्हायला पाहिजे, मुदत न घालता. ही त्यांनी कुठेतरी धोरण स्वीकारायला हवं, पण ते सोयीस्कररित्या तसं स्वीकारलं जात नाहीये. पण श्रीनिवासजी, असं आहे की आता नवीन बोगद्यासाठी परत किंमत वाढवली गेली आहे, पण खरंच सरकारला नव्या बोगद्यांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, काय सांगतो आपला अभ्यास? शासनाकडे पैसे आहेत की नाही हा नंतरचा भाग आहे. माझ्या मते त्याची आर्थिक परिस्थिती आपण तपासून बघूया नंतर. ते इलेक्शनच्या वेळेला सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या तपासतीलच सगळ्या शक्यता. परंतु याच्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे ही मात्र गोष्ट खरी. काही गोष्टींसाठी पैसा अफाट खर्च केला जातो, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा राज्यातल्या अनेक टोल असून देत, याच्यामधनं राज्य शासनाला महसूल कसा मिळेल आणि नागरिकांची ही समस्या दूर होईल, कंत्राटदाराला भरपाई द्यायला लागणार नाही, अशा स्वरूपाच्या उपाययोजना बी 2015 पासून सातत्याने शासनाला सुचवतोय. शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणजे कोणताही फॅक्टर समाजामधला हा दुर्लक्षित राहणार नाही किंवा नाखुश राहणार नाही. तरी शासनाला शेकडो कोटी रुपयांचं उत्पन्न दरवर्षी मिळेल अशी तरतूद मी यांना करून दिलेली आहे. कायदेशीर तरतूद आहे, जी कोर्टामध्ये टिकू शकेल. परंतु शासनाला ते घ्यायचं नाहीये. कारण शासनाला मुळामध्ये टोल कलेक्शन जोपर्यंत रोखीने होतंय ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टी बंद होणार नाहीत. कारण याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. कंत्राटदार रकमा दडवतं,
दडवतात. जवळजवळ 42% टोल वसुली ही दडवली जाते. सुमित मलिक कमिटी किंवा आनंद कुलकर्णी कमिटीच्या अहवालामध्ये या सगळ्या गोष्टी उद्धृत झालेल्या आहेत. त्याच्यावरती ॲक्शन घेण्याच्या ऐवजी शासन त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग करतंय. वास्तविक आत्ता ही टोल वसुली बंद होऊन कंत्राटदाराकडनं रिकव्हरी लागणं गरजेचं आहे. बरोबर. पण ते होत नाहीये. नक्कीच त्यांना अजून फेवर केलं जाते 2019 पर्यंत. हे मुद्दे अगदी महत्त्वाचे ठरतातच आणि सर्वसामान्यांना तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांना टोलचं नेमकं काय चाललंय हे करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे MSRDCची वेबसाईट. पण त्या वेबसाईटवरती आपण गेलो आणि पाहिलं तर नेमका किती टोल वसूल झालाय, खर्च किती झालेला आहे याची ठोस आकडेवारी आपल्याला मिळत नाही. तुम्ही ज्या कॅपिटल आउटले फिगरचा मगाशी उल्लेख केला ती सुद्धा पाहायला मिळत नाही. त्यामुळे केवळ सतत सर्वसामान्यांना अंधारातच ठेवण्याचं हे धोरण राबवलं जात आहे का? सर्वसामान्यांना जर कधी सर्व गोष्टी कळायला लागल्या आणि ह्याच्यातल्या त्रुटी जर लक्षात यायला लागल्या की ह्याच्यामध्ये कुठे गडबड आहे, पैशाची कुठे घोळ होतोय, पैशाचा किती मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, हे जर कधी कळायला लागलं तर यांना मतं मागण्याचा अधिकार राहणार नाही ना कोणत्याच राजकीय पक्षांना. त्यामुळे हे सोयीस्करित्या दडवलं जात आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडल्यानंतर शासन निर्लज्जपणे जर त्या कंत्राटदाराची पाठराखण करत असेल नागरिकांच्या विरोधात जाऊन, तर हे शासन कंत्राटदार धार्जिणं धोरण घेते हे तर निश्चित झालेलं आहे. पण श्रीनिवासजी, त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख नागरिकांच्या केलेला सोयीचं- होतात की खरं तर ज्या पद्धतीनं रोखीनं जोपर्यंत हा टोल वसूल केला जातोय तोपर्यंत यातला भ्रष्टाचार काही संपणार नाही. पण जर ते ऑनलाईन बहुतांशी ठिकाणी झालेलं आहे, पूर्वी आपण रोखीनं देत होतो पण आता कार्ड स्वाईप करता येतं, पेटीएमद्वारे पैसे भरता येतात, पण हे पूर्णपणे जर ऑनलाईन झालं तर खरंच याच्यातला भ्रष्टाचार संपेल असं वाटतं? पूर्णपणे ऑनलाईन झाल्याशिवाय भ्रष्टाचार संपणार नाही. आता काय होतंय की 20%, 10% अशी टोल वसुली फक्त स्वायपिंगद्वारे किंवा ऑनलाईन होते. 90% कॅश कलेक्शन होतं. कॅश कलेक्शन आलं की तिथे भ्रष्टाचार आला. कारण तिथे वाहनं दडवण्याची शक्यता निर्माण झाली. तुम्ही ट्रॅफिक किती चाललाय त्या ठिकाणून तो तुम्ही चुकीचा फिगर देण्याची सोय झाली. सुमित मलिक कमिटीमध्ये त्या अहवालामध्ये जर कधी नक्की झालंय की जवळजवळ 42% वाहनं ही दाखवलीच जात नाहीयेत. 42% याचा अर्थ समजून घ्या की हा टोल जो 2019ला बंद व्हायला आता म्हणजे यांचं कंत्राट संपतंय मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं, ते 2013ला संपायला हवं होतं अशा टोल वसुलीमुळे. म्हणजे एवढे वर्ष ही जनतेची जी लूट झालेली आहे आणि ती शासनाच्या खात्यामध्ये गेलेली नाहीये, ती कंत्राटदाराच्या खिशात जाते आणि त्याच्याकडे सर्वच राजकीय पक्ष सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. नाही, नक्कीच हे मुद्दे आहेत. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण काही आपल्या राज्यात असेही रस्ते आहेत की ज्या रस्त्यांची क्वालिटी उत्तम आहे तिथे द्यावा लागणारा टोल हा कमी आहे. मग ते राज्यातल्या सगळ्या महामार्गांच्या बाबतीत नेमकं का होऊ शकत नाही या मुद्द्याविषयी आपण बोलूयात. पण एक छोटासा ब्रेक घ्यावा लागेल. ही चर्चा अशीच सुरू राहील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. टोलचा झोल नेमका काय आहे, टोल खरंच बंद होऊ शकतात का, या सगळ्या विषयी आपण बातचीत करतो आहोत टोलचे अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांच्याशी. श्रीनिवासजी, खरं तर एक सर्वसामान्यांना पडणारा अगदी छोटासा प्रश्न आहे की दरवर्षी टोलचे आकडे वाढले जातात, त्या तुलनेत गाड्यांची संख्याही वाढते, किंबहुना ती दुपटीनं वाढते आणि या दोघांचा समतोल कुठेच राहत नाही. जर वाहनं वाढली तर टोल हा नेमका का कमी होत नाही? टोल कमी व्हायला पाहिजे, मुळामध्ये वाहनांची संख्या जशी वाढेल तसा टोल कमी व्हायला पाहिजे, हे सर्वसाधारण माणसाला कळणारे गणित आहे. शासनाला किंवा त्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांना ते गणित कळत नाही असं म्हणावं लागेल. मुळामध्ये वाहनांची संख्या गेल्या 3 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंटेजनी वाढली याचा जर कधी RTOकडचा जर कधी तुम्ही सगळी आकडेवारी जर कधी घेतलीत तर गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 300% एवढी वाहनांची संख्या वाढली आहे. 2017ला जी वाहनं रस्त्यावरती हवी ती 2011ला होती, तेवढी संख्येने 2011ला वाहनं होती रस्त्यावरती. आता 2018ला जी वाहनं आता चालत आहेत त्यांची अपेक्षित संख्या ही 2021ला असायला पाहिजे एवढी संख्या आज आहे वाहनांची. 93,500च्या अंदाजे आसपास ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहनं दररोज जातात.
आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एवढी वाहनं दररोज जात असताना आणि त्यांच्याकडनं टोल वसुली होत असताना कंत्राटदार मात्र 19 ते 20,000 किंवा 22,000 वाहनं ही टोलमधनं एक्झम्पशन झालेली किंवा त्यांना टोल माफी ज्यांना लागू आहे अशी वाहनं दाखवली जातात, म्हणजे ज्याला एक्झम्पशन असलेली वाहनं म्हणून. आता एवढ्या संख्येने जर कधी टोल माफी असलेली वाहनं जर त्या रस्त्यावरनं जात असतील म्हणजे आमदार खासदार बहुतेक 19 किंवा 22,000 तिथून जात असावे दररोजचे, असा यांचा कयास दाखवतो. आणि ती आकडेवारी निर्लज्जपणे कोर्टासमोर मांडली जाते आणि त्याचं समर्थन केलं जातं शासनाकडनं. ही अगदी खेदजनक बाब आहे. ही सगळी टोल वसुली वास्तविक रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे MSRDCच्या वेबसाईटवरती. नागरिकांना कळायला हवं आणि नागरिकांना कळलं तर त्यातनं काहीतरी निष्पन्न होईल, नागरिकांचा फायदा होईल. पण ते राजकारण्यांना नको आहे किंवा शासकीय अधिकाऱ्यांना नको आहे असं माझं म्हणणं आहे. जेवढी वाहनं वाढतील तेवढी टोलची रक्कम कमी व्हायला पाहिजे. बरोबर. असं आहे की कोल्हापूर बेळगाव हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं ट्रॅफिक खूप कमी आहे, त्यामुळे टोल उत्पन्न स्वाभाविकपणे इथे कमी आहे. पण रस्त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे. कदाचित आपणही त्या रस्त्यावरनं कधीतरी प्रवास केलेला असेल, आपल्या अनेक प्रेक्षकांनी केलेला असेल. तो रस्ता आहे 100 किलोमीटरचा आणि त्याच्यावरचा टोल आहे 65 रुपयांचा. दुसरीकडे आपण एक्सप्रेसवे बघायला गेलो तर टोल आहे 225 रुपयांचा आणि तो रस्ता आहे साधारणतः 100 किलोमीटरचा. आता हे प्रपोर्शन खूप परस्पर विरोधी आहे. म्हणजे एकीकडे कमी टोल घेऊन क्वालिटी रस्ता दिला जाऊ शकतो हे आपल्याला बेळगाव रोडवरनं कळतं. मग एक्सप्रेस रोडवरचा जो टोल आहे तो नेमका कुणाच्या फायद्यासाठी सुरू आहे आणि इतकी लूट का सुरू आहे? कंत्राटदाराच्या फायद्यासाठी टोल सुरू आहे एक्सप्रेसवेचा. कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरती आपण म्हणाला तसं अत्यंत सुंदर क्वालिटीचा रस्ता आहे, वाहनांची संख्या कमी आहे, टोलची रक्कमही कमी आहे, तरी त्या कंत्राटदाराला किंवा शासनाच्या त्या विभागाला परवडतं तो रस्ता मेंटेन करणं. एक्सप्रेसवेला मात्र तसं होत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे, कारण मुळामध्ये आधी गृहीतकं चुकीची मांडली गेली आहेत आणि ती गृहीतकं मान्य केली गेली आहेत. चुकीची गृहीतकं मांडणं हा एक चुकीचा पायंडा पाडला आणि ती मान्य करणं हा दुसरा पायंडा पाडला. मुळामध्ये आकडेवारी चुकीची दिली आणि ती मान्य केली गेली शासकीय अधिकाऱ्यांकडनं, कारण त्याला चॅलेंज करणारं कोणी नाहीये. ज्यांनी त्याच्यावरती वचक ठेवायला पाहिजे तेही कमी पडत आहेत, ज्यांनी धोरणं आखायची तेही कमी पडत आहेत. आणि मुळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती होत असलेली टोल वसुली ही पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे. किंवा कदाचित जर कधी न्यायालयाचा आदेश जर कधी प्राप्त झाला याच्यापुढे आमच्या याचिकेमध्ये आणि त्याच्यानंतर जर रिकव्हरी लावली तर याला जबाबदार कोण हा एक प्रश्न उरतो. राहिला प्रश्न मुंबई कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याचा, तर त्या रस्त्यावरती मुळामध्ये MSRDC हे कार्यरत नाहीये. ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून जी केंद्र शासनाची संस्था आहे ती कार्यरत आहे. जरी कंत्राटदार हा असला तरी त्याच्यावरती मॉनिटरिंग करणारी संस्था बदलली तरी सुद्धा रस्त्याच्या क्वालिटीत कितपत फरक पडतो याचा अनुभव तुम्ही आता कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरती घेताय. आणि तेच MSRDC मध्ये मात्र किंवा राज्य शासनाच्या विभागांमध्ये मात्र भ्रष्टाचाराचं कुरण असल्यामुळे कंत्राटदार योग्य रस्ते मेंटेन करत नाही, त्याच्यावरती खड्डे असतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती सुदैवाने खड्डे नाही आहेत, परंतु बाकी ठिकाणी रस्त्यांची क्वालिटी अत्यंत दयनीय आहे आणि तरी सुद्धा आपण त्याच्यावरती टोल वसुली करून नागरिकांना नाडतोय याची कोणती जाणीव या अधिकाऱ्यांना नाहीये. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि या पलीकडे सगळीकडे जाऊन जेव्हा निवडणुका पुन्हा येतात त्यावेळेला सरकार म्हणतं की आम्ही टोल माफी करू. त्यामुळे सरकारची टोल माफी ही खरं तर ना श्रीनिवासजी आणि त्यानंतर मला असं म्हणावं वाटतं की ही कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी वाटते. नाही, अगदी खरं आहे. आणि जोवर तुम्ही म्हणालात की ती इच्छाशक्ती नाही आणि न्यायालयाचा दणका जोवर बसत नाही, न्यायालयाचा हस्तक्षेप जोवर होत नाही, तोवर कदाचित सर्वसामान्यांची ही लूट अशीच सुरू राहील अनंत काळापर्यंत. आपण या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण केलं, माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.